हॅलो, गुड मॉर्निंग. रात्रीची भांडी होती ती घासून ठेवलेली जाळीमध्ये म्हणजे टोपल्यामध्ये. तर ती रॅकला लावायची होती, पण आज उशीर झाला तर त्यामुळे ती बाजूला ठेवून दिली. आणि इकडे आता करते मी डब्याची तयारी. रात्रीची खिचडी शिल्लक होती. आरू म्हटली की मला तीच दे आणि त्याच्यामध्ये फक्त शेजवान चटणी टाकून दे. तिला तशी ती खिचडी आणि शेजवान चटणी फार आवडते. त्याच्यामध्ये फक्त कोबी, कोथिंबीर आणि शिमला मिरची कट करून तेलामध्ये चमचाभर तेल टाकलेलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं फ्राय केलं आणि सगळी खिचडी टाकली आणि शेजवान ही सगळी प्रोसेस करेपर्यंत इकडे दूध उतू गेलं म्हणजे सांडलं. कालच तसं वरती आलं होतं पण आज ते सांडून गेलं. हे एक मध्येच काम लागून गेलं. अशी आगाऊ कामं तर नेहमीच होत राहतात. असं म्हटलं की हे काम करू तर दुसरंच काहीतरी नवीन काम निघतं. तर जे दूध होतं ते किचन ओट्यावरती सगळं साफ करून घ्यायचं होतं, कारण लगेचच मला स्वयंपाक पण बनवायचा होता. आरूला फक्त काही खिचडी दिली म्हणजे शेजवान चटणी टाकून, आणि फरसाण वगैरे पण तिने घेऊन गेली होती. तर अगोदर किचन ओटा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर जे दूध होतं ते दुसऱ्या पातेल्यामध्ये काढलं. पाणी कोमट होण्यासाठी म्हणजे पिण्यासाठी ठेवलं होतं आणि चहा पण बनवायचा होता, तर इकडे चहाला पण टाकलेलं पाणी कोमट केलं होतं ते घेतलं. आरू शाळेला गेली. त्यानंतर आता इकडे मी बनवते म्हणजे कोबीचीच भाजी बनवणार आहे, पण ती थोडीशी सरभरीत म्हणा किंवा थोडीशी पातळ. तर तेल गरम झालं होतं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो बारीक कट करून टाकलेलं आणि ध्रुवचं चालू होतं मम्मी माझा अभ्यास घे, कारण रात्री तो लवकर झोपलेला, त्याचा अभ्यास राहिलेला. तर मुलं इतर वेळेस नाही, जेव्हा आपण निवांत बसू तेव्हा मध्ये मध्ये येत नाहीत, पण काम करते वेळेस त्यांचं चालू असतं. मग त्याचं अभ्यास करून घेणं पण महत्त्वाचं आहे. तर इकडे त्याच्या पप्पाने पण त्याचा अभ्यास करून घेतला होता, पण बाकी थोडासा राहिला होता. तर तो आता मी त्याला लिहून वगैरे देते किंवा कुठे काय काढायचं ते व्यवस्थित सांगून देते. आणि ध्रुवाचं पण आणखीन चहा प्यायचं बाकी होतं. आरू तर शाळेला गेली होती. तर ही अशी कामं ही असतातच. सकाळी काहीतरी मध्ये दुसरी कामं निघतात. तर कांदा टोमॅटो म्हणजे तळायला टाकलेलं ते चांगलं तेलामध्ये तळल्यानंतर सगळे मसाले टाकलेले, लाल तिखट, हळद, धना पावडर, त्यानंतर काळा मसाला म्हणजे एसूर, आणि ते करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं. कोथिंबीर, कढीपत्ता पण टाकलेला आणि जो कोबी होता तो टाकला. त्याच्यामध्येच मसूरची डाळ टाकली. इकडे ध्रुवला चहा चपाती खायला दिली. चपात्या बनवून झाल्या. ध्रुवचा टिफिन पण तयार झाला. बट त्याला मिठाची म्हणजे सपक बटाट्याची भाजी बनवली, त्याचा डब्बा भरून ठेवला. त्यानंतर माझं आवरलं आणि आता इकडे ध्रुवचं आवरते. माझं काय फक्त आता जुट्टू घालायचं बाकी होता. आणि दुपारच्या जेवणामध्ये रात्रीची खीर होती, त्याच्यामध्ये गूळ टाकून गरम केली. थोडंसं तूप पण टाकलेलं आणि गुळाची खीर खूप छान लागते. ही टेरेसवरची आमच्या कोथिंबीर. आणि असा जेवणाचा बेत होता. या जेवायला. बाय.